चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब पाठवा. पे अँड पी फॅमिली. दुसऱ्या बाजूला यज्ञ आणि प्रणव 11. यज्ञ आणि प्रणव 11 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. फार महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रीतम जोशी JP आणि त्यांच्या जोडीला रवी डिंगोरे मैदानाच्या आत दाखल. फार महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. जरी ते पे अँड पी फॅमिली हा सामना जिंकत असतील तर 2 पैकी 2 जिंकतील. दुसऱ्या बाजूला संघ आपण मैदानामध्ये पाहतोय खेळत असताना यज्ञ प्रणव 11 हा सामना जर जिंकला तर ते एक सामना जिंकतील. हा सामना पराभूत तर झाले तर 2 पैकी 2 पराभूत होतील. त्यामुळे फार महत्वाची मॅच आहे. प्रत्येक दिवसामधून 2 संघ जे मात्र सेमीला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. साई डिंगोरे यांच्या हातामध्ये चेंडू. स्ट्रायकर एंडवर रवी डिंगोरे, नॉन स्ट्रायकर एंडवर JP. चला थोडं फास्ट खेळा ही विनंती. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. साई डिंगोरे गोलंदाजी मार्कवर. समोर पहिलाच बॉल. वॉट शॉट. अप्रतिम फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. रवी डिंगोरेच्या पाठमधून षटकार. पण पहिला बॅटर रवी डिंगोरे या खेळाडूच्या बॅटमधून. साई डिंगोरे तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. इथे फुल टॉस आणि हा दुसरा प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. संघाचे 12 नसतील तर सामना 4 षटकांचा होईल. चला मॅच चालू करा तोपर्यंत. धावफलकावर धावसंख्या 12. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे तिसरा बॉल आणि तिसरा एका ओळीमध्ये खेळलेला हा षटकार. 6. अठरा धावा धावफलकावर. अजून एक फुलटॉस. चेंडू हवेत आणि लगातारचा 4था षटकार. 6 रन.
25 ऑन द बोर्ड. साई याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर बॅटर रवी बॅटिंग करतोय मैदानाच्या आत. षटकार चौकारांची आतिषबाजी. राखलेला चेंडू बॅक टू बॉलर. फटका सजवलाय क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. चेंडू सीमा पार. अजून एक चौकार. करूया वेलकम. इथे टाकलेला चेंडू बॅक टू बॉलर खेळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. दापल कबर. धाव संख्या सध्याच्या घडीला 29. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संधी डीजे मितला. हॅलो नक्की. दापल कबर. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा. पीएनपी फॅमिली पहिला सामना जिंकलेला आहेत. आमच्यापर्यंत जी 12व्या खेळाडूची माहिती पोहोचवली होती ती दादूने पोहोचवली होती. सामन्याला सुरुवात. 29 धावा पहिल्या षटकात. गोलंदाजी मार्कवर गणेश डिंगोरे. स्ट्रायकर एंडवर जेपी. चांगला चेंडू हाताळलाय गणेश डिंगोरेने. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धाबल कबर. धाव संख्या 29 धावा. अनेक खेळाडू उद्या देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. गोलंदाज तयार. गणेशचा बॉल बॅक टू बॉलर. फटका सुंदर सजवलाय. चेंडू सीमा पार. येतोय हा चौकार जेपीच्या बॅट मधून. पद्धतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. 33 धावा. धावपलकावर पीएनपी फॅमिली मैदानामध्ये खेळत असताना गणेश. इथे टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. ओ इथे रनआउटची संधी. डायरेक्ट हिट आणि मॅचची गोल्डन विकेट. रवी डिंगोरे बाद. ग्रामपंचायत सदस्य रमेशजी डिंगोरे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच गणेशजी कांबळे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. तेहतीस धावा धावपलकावर. न्यू बॅटर मैदानामध्ये आता एंटर होतील. सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. रनआउटच्या रूपामध्ये विकेट. खूप मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. गोलंदाज तयार आहेत. गणेश
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक. 1 मोर विकेट डाऊन. गणेश डिंगोरेला मिळतंय सुयश. फलंदाज बा. संघाची धावसंख्या धावफलकावर 33. बॅक टू बॅक 2 विकेट. अमर आलेत मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आता 4थ्या क्रमांकावर. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार गणेश. एक रनआउट त्यानंतर कॅच आउट अशा 2 विकेट या षटकामध्ये प्राप्त केल्यात त्या गणेश डिंगोरेने. ओ इथे यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील ते श्रीकांत. तेहतीस या धावसंख्येवर 3 धक्के. रनआउटची विकेट फार महत्वाची. 4 बॉल मध्ये 4 षटकार. या फलंदाजाच्या पाठमधून आले तो रनआउट दुर्दैवीरित्या. 33 वर एकही विकेट नव्हती परंतु आता 33 वर 3 विकेट आहेत. ऑन अ हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत गणेश डिंगोरे. धोनी आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेमध्ये पहिला असा खेळाडू आहे ज्याच्या नावावर षटकार हॅट्रिक आहे, ज्याच्या नावावर चौकार हॅट्रिक आहे, ज्याच्या नावावर विकेट हॅट्रिक आहे, ज्याच्या नावावर अर्धशतक आहे तो गणेश डिंगोरे. फलंदाज बाद. तेहतीस धावा, 4 धावा आणि 4 धावा देत असताना 3 विकेट 1 रनआउट अशा 4 विकेट गणेश डिंगोरे. सोन्या हे बॅटर मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर ध्रुव तयार होतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला ध्रुव. स्ट्रायकर एनवर प्रीतम जोशी जेपी दांड्या. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉल. गोलंदाज तयार ध्रुवचा हा बॉल सुंदररित्या जो मात्र हाताळला. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल.
या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला होती. टीम यज्ञ प्रणव 11 या संघाकडून पहिला सामना 96 धावा बनवत त्यांनी गमावला, परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजी जबरदस्त. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल मिस फील्ड त्याचा फायदा आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावा. दापल कव्हरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. P&P फॅमिली त्यांच्या विरोधामध्ये यज्ञ प्रणव 11 ही लढत रंगते मैदानाच्या आत. इथे बिग हिट JP च्या पाठमधून हा षटकार 6 धावा. P फॅमिली इथे देखील आडव्या बॅटनं सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. संघात धावसंख्या धावफलक नंबर 42 42 धावा. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. लास्ट बॉल टू गो. अंतिम बॉल. नक्कीच या ठिकाणी गोठेगर गावातील प्रतिष्ठित सन्माननीय अतिथी प्रवीणजी हिरामण डिंगोरे यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ गोठेगर यांच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. इथे लेट कट सुंदर असा फटका. बॉलने दिशा बदलली आणि आता धावांची देखील दिशा बदलेल. चौका. स्ट्रायकर एंडवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. पाटर प्रीतम जोशी JP. इथे टाकलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि गणेश डिंगोरेला 4थी विकेट. JP बॅक टू द पॅव्हिलियन. इथे टाकलेला हा चेंडू लाईन इथे थोडीशी खराब आहे. फिरोज सर यांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. या वाईटच्या रूपाने जाऊन पोहोचेल ती आता 47. या धावसंख्येवर अप्रतिम गोलंदाजी गणेश डिंगोरे या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर हर्षद. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल
संघाची धावसंख्या वाढेल. 7 स्टार आणि दिशांत 11 टॉस साठी संपर्क साधायचा आहे. यानंतर लगेच तुमची लढत असेल. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. डबल कव्हर धावसंख्या 48. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. संघाची धावसंख्या डबल कव्हर वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 49 या धावसंख्येवर पी अँड पी फॅमिली. दुसऱ्या बाजूला यज्ञेश प्रणव 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज गणेश. फुल टॉस. हर्षलच्या बॅट मधून फटका दमदार. पंचांचा नो बॉलचा इशारा प्लस षटकार 7 धावा. गोलंदाज गणेश. इथे अजून एक. तिथे चेंडू हवेत आणि गणेश डिंगोरेचं फायबर कंप्लीट होता राहिलं. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 63. 63. 7 स्टार आणि दिशांत 11 टॉस साठी संपर्क साधा. गणेश. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर येते हाताळलाय सोन्यासाठी. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 63. संधी डीजे मितला. जाऊन पोचेल ते आता सध्याच्या घडीला 64 या धावफलकावर. इथे बिग हिट. हर्ष यांच्या बॅट मधून हर्ष उल्हास निर्माण करणारा षटकार. दोन धावा पीएनपी फॅमिली. संघाची धावसंख्या 72. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हर्ष या खेळाडूकडून. हर्ष उल्हास सध्याच्या घडीला खेळाडू कक्षामध्ये.
इथे बिग हिट केलाय, चेंडू हवे, डाऊन द बॉल, फिल्डर कॅच ड्रॉप. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 73 धावा, 73 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला हा चेंडू सोन्याच्या बॅटमधून हळबार पद्धतीने खेळलेला फटका सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 74. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 2 बॉल टू गो. पहिला सामना आपण पाहिला 96 धावा त्याचे. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील धावाचे. तिसऱ्या सामन्यात काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. इथे बिग हिट, व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका, षटकार हर्ष यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 80. षटकार आले. 7व्या क्रमांकावर पाठवले या खेळाडूला ऍज अ फिनिशर म्हणून मैदानामध्ये भरपूर चांगली भूमिका त्याची राहिली. शेवटचा बॉल आणि हा ही चेंडू सीमारेषेचा वेध घेईल, सीमारेषेच्या बाहेर. 5वा षटकार. 86 ऑन द बोर्ड, 87 चं लक्ष. सत्याऐंशी धावा झाल्यात. 88 धावांचा पाठलाग आणि त्या धावसंख्येचा चेस कशा प्रकारे केलं जाईल ऐकण्यासाठी जाऊयात सुनील शेळके सर यांच्याकडे. धन्यवाद. टॉस साठी झाला दोन्ही. या सामन्याची नाणेफेकी केली जात आहे. उपसरपंच गोठेकर महेंद्रदादा डिंगोरे यांच्या वतीने आणि नाणेफेकी जिंकली दिशान स्पोर्ट्स
गोठेगर संघ मालक राहुलजी डिंगोरे नाणेफेकी जिंकून आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय 7 स्टार या संघाला. धोनीच्या बॅटमधून आलेला हा कडक फटका वेट चांगलं ट्रान्सफर करतो फलंदाज धोनी. हा षटकार. दोन्ही संघाला विनंती असेल आपले 12th मॅन या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवा. दोन्ही संघाचे 12th मॅन सुरू असलेला सामना. लेंथ बॉलचा वापर केला होता गोलंदाज जेपी अर्थात प्रीतम जोशीने आणि तो फार लवकर ओळखला होता इथे फलंदाज गणेश डिंगोरेने. त्याचं प्रत्युत्तर देत असताना मिडॉनच्या डोक्यावरून त्याने फटका सजवला, षटकार मिळवला. प्रीतम समोर ठेवलाय ऑन ड्राईव्हचा फटका. ऑन द राईट्स खेळले होते. या पद्धतीने कमबॅक करता आला पाहिजे गोलंदाजाला, जो केलाय प्रीतम जोशीने. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर चांगली फलंदाजी आहे ती म्हणजेच यज्ञ प्रणव 11ची. या अगोदर एक सामना त्याने गमावलेला आहे. आडव्या बॅटने फटका खेळलेला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू मार्गस्थ होते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक समोर आले, चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली अत्यंत टाईट. ही दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करत असताना फलंदाज गणेशला आपण पाहिलेला आहे. या 2 धावांनी धावफलक पुढे जात असताना एकूण धावांचा विचार केला तर त्या बनलेल्या आहेत 8. गोठेगर प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपण आस्वाद घेत आहोत. या अगोदर 2 दिवस काही गावदेवी चषक नावाने स्पर्धा पार पडलेली आपण पाहिली. पायांमध्ये चेंडू ठेवलेला आहे, फ्लिक करताय क्षेत्ररक्षक डीप मध्ये, त्यासाठी इथे अपॉइंट केलेला आहे. थोडे फंबल होत आहेत. हर्ष होते तिकडे. काय फलंदाजी केली होती हर्षने. मला असं वाटतं सुजल आहेत तिकडे. नक्कीच या स्पर्धेमध्ये वडवली गावचे बिट्टूदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं व्यासपीठावर. आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. 9 runs on the board. This is the first over is in progress being bowled by bowler Pritam Joshi. Just one big hit was offered by batter Ganesh Dingore. Dhoni. This time big hit, one bounce over the rope all the way for 4 runs.
And here he is getting that kind of aggression. Back to back second big hit. This time sixer. Be very interesting to see experience against young blood. Dhoni has made great impact while batting. He's widely popular player of Gotegar B team. Once again, fuller length and lofted on drive. Once again, ball is shackling the boundaries. This time, airways sixer. कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग करू नका. अजून भरपूर सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. अत्यंत महत्वाची सूचना इथे सनी यांच्या वतीने दिली गेलेली आहे. त्याचमुळे लगेचच आपण टीम मीटिंग करू नका. गोलंदाजीसाठी श्रीकांत यांना तयार व्हावं लागेल. लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत. या अगोदरच्या खरं तर डावामध्ये आपण पाहिलं धोनीने विकेट हॅट्रिक सुद्धा मिळवली या स्पर्धेमध्ये. षटकारांच्या तिकडीसाठी उंबरठ्यावर आलेले आहे फलंदाज धोनी आणि ती पूर्ण होते. यावेळेस थोडा खेचलेला चेंडू होता उजव्या स्टेजच्या बाहेरचा आणि इथे फिरून मारलेला आहे धोनीच्या बॅट मधून. आणखी एक मोठा फटका. लागोपाठचा तिसरा षटकार. धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 13 आल्या होत्या. आतापर्यंत 22 धावा खर्च केलेल्या आहेत श्रीकांतने. आणखी 2 चेंडू त्याला हाताळायचे आहेत. अकराळ विक्राळ रूप धारण केलेले आहे. रौद्र रूप फलंदाजीचं गणेश डिंगोरेचा आपण बघतो. त्याच्या बॅट मधून आणखी एक भव्य आणि दिव्य षटकार. वर्णन असणारा श्रीकांत, परंतु त्यांचं सरनेम पाटील आहे. मैदानाच्या आतमध्ये जे गोलंदाज श्रीकांत गोलंदाजी करतायत त्यांचं सरनेम आहे गवाळे. परंतु आता गवाळे यांना गाववाल्या फलंदाजाने नेस्तनबत करून सोडलेलं आहे. लागोपाठचे 4 षटकार. हा 5वा आहे का? इथे फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण झालेली आहे. हा झेल टिपता येईल का? हो, टिपलेला आहे. या सामन्यातील प्राइसलेस विकेट, या सामन्यातील अमूल्य विकेट इथे मिळवली आहे. ती म्हणजे श्रीकांत गवाळेने. आक्रमकतेने फलंदाजी करत होता फलंदाज धोनी. 4 षटकार 1 चौकार श्रीकांतच्या विरोधात त्याने खरं तर खेळला होता. परंतु हे बॅटल अखेरीस जिंकलेलं आहे श्रीकांत गवाळेने. फलंदाज धोनी बाद.
मुळे आणखी 46 धावांची गरज आहे 3 षटकांमध्ये. 18 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज हर्ष पुन्हा एकदा तयार. फलंदाज सिद्धू पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. हेच बॅटल या अगोदरच्या डावामध्ये आपण पाहिलं होतं, ज्यावेळेस हर्षचा झेल उडाला होता हवेमध्ये आणि तो झेल सिद्धू पवार याने सोडला होता. त्यानंतर हर्षने ती जी जखम झाली होती ती अधिक रक्तबंबाळ बनवली होती. 5 षटकार हर्षच्या बॅटमधून आले होते. पाहायचं इथे आता हर्षच्या विरोधात सिद्धू पवार कसे खेळतील. दुर्गेशने इथे षटकारांची गुढी उभारलेली आहे. हा षटकार आयोजकांच्या वतीने 27 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. 2 रनांची. धावफलक जाऊन पोहोचलेले ते म्हणजेच 56 वर. एकूण 87 धावा बनवायचे म्हणजे 2 षटकांमध्ये आणखी 31 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्याला
यज्ञ प्रणव 11 या संघाला. 12 चेंडू 31 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर आपण सगळेजण अनुभवणार आहोत. स्पर्धेचा आजचा सलगचा तिसरा दिवस. आज स्पर्धेने खरं तर वेगळं स्वरूप धारण केलेलं आहे, कारण आजपासून गोटेगर प्रीमियर लीग इथे सुरू झालेली आपण बघत आहोत. कालचे 2 दिवस, काल आणि परवा आपण आई गावदेवी चषकाचा आस्वाद घेतला आणि त्या आई गावदेवी चषकाची मेगा फिनाले सुद्धा रविवारी तिकडे संपन्न केली जाईल. त्याचबरोबर गोठेगर प्रीमियर लीगची मेगा फिनाले सुद्धा आपल्याला संडेला अनुभवता येईल. दुग्ध शर्करा योग संडेला आपण अनुभवणार आहोत. मागे सरकले, जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. उंच पुरे फलंदाज आहेत. फलंदाजाकडे अधिकची उंची जर असेल तर त्याला फुरलाल यांचे चेंडू बऱ्याचदा गोलंदाज हाताळत असतात. याचं कारण की त्या फलंदाजाला बेंड डाऊन होत असताना, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचत असताना अडचणी निर्माण होऊ शकतात असं मत असतं गोलंदाजाचं. लोअर बॅकलिपने खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जातं फलंदाजाला. फोर्सिबल पुल, कंट्रोल पुलचा फटका दरम्यान आपण बघतो क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन ला. चेंडू अडवण्यामध्ये अधिकचा वेळ त्याने घेतलेला आहे. याच दरम्यान 2 धावा पूर्ण करत असताना फलंदाजांच्या जोडीला आपण बघतो. फलंदाज गणेश डिंगोरे बाद झाले होते. 37 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना साई डिंगोरेला सुद्धा एकही धावफलकावर जोडू दिली नाही. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाने शून्यावर ते बाद झाले होते. सिद्धू आणि त्याचबरोबर दुर्गेश. फोर्स केलेले आहे, उंची मिळाले, अंतर मिळेल का हे पाहायचंय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू व्यवस्थितरित्या टप्पा घेत आहे. क्षेत्ररक्षकांची महाक्षेत्ररक्षक आघाडी तयार झाली असं म्हणायला हरकत नाही, परंतु हा झेल त्यांना टिपता आला नाही. अमर डिंगोरे चार्ज करत असताना चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अंतिमता चेंडू त्यांच्यापासून दूरवर जाऊन आदळलेला आपण पाहिला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. हँड आय कोऑर्डिनेशनचा वापर करायचा होता. खोलवर टप्प्याच्या चेंडूला हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर फलंदाज सिद्धू पवार खेळत आहेत. सिद्धू पवार यांना त्यांची पॉवर दाखवावी लागेल, अदरवाईज प्रीतमने आतापर्यंत त्याची पॉवर दाखवलेली आहेच. इक्वेशन थोडं टफ बनत चाललेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. फलंदाजांसाठी अंदाधुंद बॅट फिरली जाते. चेंडूपाईचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आणता येत नाही इथे फलंदाजाला. क्रिकेटमध्ये फुटवर्कला फार मोठं महत्व आहे. पदलालित्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे आणि तोही योग्य वापर करता आला पाहिजे. तर आणि तर चेंडूपाईचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आणू शकता, तुमच्या वतीने धावा मिळू शकतात. शेपट कसा करणार आहेत या षटकाचा प्रीतम जोशी हे सुद्धा पाहायचंय. फुलटॉस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चेंडूपासून दूर राहणं पसंत केलेलं आहे. एकतर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि 2 धावा इथे पूर्ण. 4 षटकं संपली. यज्ञ प्रणव 11 जाऊन पोहोचलेले आहेत, ते म्हणजेच 63 या धावसंख्येवर आणि 6 चेंडूंचा खेळ इथे येणं शेष असेल. 6 चेंडूंमध्ये आता पाहायचं इक्वेशन नेमकं काय आहे. 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू 24 धावा असं समीकरण इथे आता यज्ञ प्रणव 11 संघासमोर आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी रवी डिंगोरे 24 धावा त्याला इथे डिफेंड करायचे आहेत. पॉज घेत असताना गोलंदाजी करतायत रवी डिंगोरे. पहिला चेंडूवर इथे फटका फसला. फुलटॉस होता. सोपा प्रश्न विचारला होता रवीच्या वतीने फलंदाजाकडे, त्याचं उत्तर नव्हतं. याचमुळे दुर्गेश अर्थात गुड्डी बाद.
काम 25 नाही तर इथे काम 24 आहे, म्हणजे 24 धावा हव्यात. 5 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. याबीचा फटका चांगला आहे. ध्रुवचा ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतायत. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं स्किल वापरलं, चेंडू अडवला. 3 धावा आपल्या संघासाठी निश्चितच इथे वाचवलेले आहेत. या क्षेत्ररक्षकाने त्याचं कौतुक करावं लागेल. ओव्हरथ्रो सुद्धा आलेलं आहे, परंतु फलंदाज सिद्धू पवारला स्ट्रायकिंग एंड हवा आहे. पाहायचंय आता सिद्धू 4 चेंडूंचा कशा पद्धतीने सामना करतील. आणखी 23 धावा गरजेचे आहेत. 4 मध्ये 4 षटकार जर आले तर सामना संपू शकतो आणि यज्ञ प्रणव या सामन्यामध्ये विजय मिळवू शकतात. परंतु आता या अगोदरचा जर डावाचा विचार केला तर फलंदाज धोनीने 5 षटकार व्यक्तिगत दाखवले होते. 2 षटकार दुर्गेशच्या बॅटमधून सुद्धा आले होते. टोकाचं समीकरण आलेलं आहे. 4 चेंडू 4 षटकारांची गरज, 23 धावा हवेत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका रवी. सिद्धू पवार सिद्ध झालेले आहेत हा चेंडू खेळण्यासाठी. आतापर्यंत अनेक वेळा सिद्धूने बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कधी कधी काही फलंदाज असे असतात की ते स्टायलिश क्रिकेट खेळण्याच्या नादामध्ये खराब क्रिकेट खेळतात. याही वेळेस चांगला चेंडू हाताळला गोलंदाज रवीने. प्रतिस्पर्धी फलंदाजांना वरचढ होऊच दिलं नाही. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. याचा अर्थ 22 धावा गरजेचे आहेत सामना जिंकण्यासाठी. ज्या पद्धतीची प्राप्त परिस्थिती आहे, P&P सलून चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत. दुसरा विजय त्यांच्या वतीने इथे नोंदवला जाईलच. फलंदाजांची हालचाल हेरण्यासाठी टिपण्यासाठी गोलंदाज रवी पॉज घेत आहेत. हॅलो, नक्कीच सन्माननीय अतिथी विलासजी कोरडे साहेब, त्याचप्रमाणे कृष्णा डिंगोरे साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आयोजकांच्या सूचनेनुसार आपल्याला या ठिकाणी निमंत्रित करण्यात येत आहे. आपण कृपया या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. याचबरोबर हा सामना इथे संपलेला आहे. लागोपाठचा दुसरा विजय मिळवला तो म्हणजे P&P सलूनने जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. यज्ञ प्रणव 11ने 2 पैकी 2 सामने गमावलेले आहेत. प्रवास त्यांचा अत्यंत आता खडतर राहणार आहे या स्पर्धेत, अर्थात गोठेगर प्रीमियर लीग मध्ये. या सामन्यातील सामनावीर खेळाडू कोण आहेत याची माहिती प्रत्येक आमच्यापर्यंत पोहोचवतील. हर्ष डिंगोरे ज्याने प्रथम फलंदाजी करताना 34 धावा 5 षटकारांनी शिकुटल्या. गोलंदाजी करताना 1 षटक हाताळलं, 1 गडी सुद्धा त्याने बाद केला. हर्ष पुन्हा एकदा दुसऱ्यांदा विजयाचे शिल्पकार ठरतायत, सामनावीर खेळाडू ठरतायत. विनंती असेल हर्षला लवकरात लवकर जोडले जा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तुम्ही आहात प्लेअर ऑफ द मॅच.